नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. रात्रीच्या स्वयंपाकात जर तुम्हाला चपाती, भाजी करायची नसेल, करायचा कंटाळा आला असेल, तर नक्की आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. करायला अगदी साधी सोपी आहे. आज आपण काळ्या मसाल्यातील मसाले भात तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला कुठलंही वाटण तयार करायचं नाही. अगदी झटपट तयार होतो. आणि हो, आजची कमाल सांगते तुम्हाला. आज मी कारले फ्रीजमधून बाहेर काढले आणि कारले बघताच बरोबर घरात सर्वांनीच नाक मुरडले. पण म्हटलं आज कारले तर यांना खाऊ घालायचेच आहेत. तर मग ते कसे सांगते तुम्हाला. हेच कारले मी अगदी घरातील सर्व मंडळींना मिटक्या मारत खायला लावली. तर अगदी बघा ती कशी, पुढे सांगते मी तुम्हाला. तर आता सर्वात आधी आपण जो भात आपल्याला करायचा आहे त्यासाठी तांदूळ काढून घेणार आहोत. मी याला बासमती तांदूळ तर म्हणणार नाही, पण रोजचे मी याचा जो भात करते तेच हे तांदूळ आहेत. तर इथे बघा, हे 2 वाट्या तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि दाखवते बघा तुम्हाला, हे तांदूळ आहेत. तर इथे आपण हे तांदूळ 2 पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर तांदूळ इथे मी आधी धुवून घेते बघा. आणि तांदूळ आपल्याला पुढची तयारी होईपर्यंतच आपण इथे हे भिजण्यासाठी ठेवणार आहोत. यासाठी असा मी जास्त कुठला वेळ घेतलेला नाही, की अर्धा तास 15 मिनटं, जोपर्यंत आपली तयारी होईल तोपर्यंत. जर तयारी झालेली असेल तुमची, तर ऐन वेळेवर सुद्धा धुवून तुम्ही भात शिजायला घालू शकता. तर बघा, आता तांदूळ इथे धुवून घेतलेला आहे. आता यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. पाणी अजिबातही यामध्ये राहू द्यायचं नाही. आता झाकण ठेवते आणि पुढची तयारी होईपर्यंत तांदूळ बाजूला ठेवते. आता आपल्याला कारले, जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत कुरकुरीत असे, मी सर्वांना खाऊ घातले ते सांगते आता. तर इथे बघा 2 कारले फ्रीजमध्ये होते. तर हे कारले आता मी चिरून घेते आधी. आणि यामधल्या जो बियांचा भाग आहे तो काढून घेते. म्हणजे कारले आपले कडू अजिबातही लागणार नाहीत. तर बघा, आता कारले चिरून घेतल्यानंतर आपल्याला उभे लांब असे कारले हे पातळ चिरून घ्यायचे आहेत. तर आता यामधलं जे काही बिया असतील त्या काढून घेणार आहोत. असे हे कुरकुरीत कारले तुम्ही तयार करून हवाबंद डब्यामध्येही ठेवू शकता. अगदी आरामात 3 ते 4 दिवस हे कारले तुम्ही खाऊ शकता. फक्त आता जे पावसाळ्याचे दिवस आहे, यामध्ये थोडे पदार्थ लवकर वातळ होतात आणि त्यांचा कुरकुरीतपणा हा फार जास्त वेळ राहत नाही. तर हवाबंद डब्यामध्ये करून ठेवायचे. तर आता बघा, हा पांढरा भाग असतो, हाही थोडा कडवट असतो, हाही काढून घ्यायचा. जेवढा आपल्याला शक्य होईल काढणं तेवढा काढायचा. तर बघा, मी असा हा काढून घेते. आणि चमच्याने जो थोडाफार काही मला काढता येईल तोही मी काढून घेण्याचा प्रयत्न करते बघा. आणि आता सर्वच कारले आपल्याला असे तयार करून घ्यायचे. फक्त कारले चिरत असताना ते थोडे पातळ अशी चिरून घ्यायचे, म्हणजे ते लगेचच शिजले जातील आणि त्यांचा जो कडवटपणा आहे तोही नाहीसा होईल. बघा, सर्व कारले इथे मी चिरून घेतलेले आहेत. आता या कारल्यांना आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे. असे कारले तुम्ही वेळ जर असेल तर रात्रीही चिरून घेऊ शकता आणि मीठ लावून ठेवून देऊ शकता. आधी बघा, भाजी करायची तेव्हा आई, आजी असेच कारल्यांना रात्री मीठ लावून ठेवायच्यात आणि सकाळी ती भाजी तयार करायच्या त्यांची. तर बघा, आता चमचाभर मीठ घेतलेलं आहे आणि या कारल्यांवर पूर्ण मीठ मी टाकून घेतलेलं आहे. आता पूर्ण मीठ कारल्यांना चोळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता हे कारले मी बाजूला ठेवणार आहे. आता आपण भाताची पुढची तयारी करायला घेणार आहोत. तोपर्यंत कारल्यांमध्ये मीठही चांगलं मुरलं जाईल. तर आता मी 2 बटाटे साल काढून घेतलेली होती आणि पाण्यामध्ये असे ठेवून घेतलेले आहेत. बटाटे मध्यम आकाराचेच घेतलेले आहेत. मोठा असेल तर 1 बटाटा घेतला तरीही चालेल. आता कांदे आपल्याला उभे लांब असे चिरून घ्यायचे पातळ. कांदाही मोठा असेल तर एकही घेतला तरीही चालेल. आता कांदे आपण इथे चिरून घेतलेले आहेत. आणि इथे गाजर आपल्याला तेही बारीक चिरून घ्यायचं. मटार जर असतील तुमच्याकडे तर तेही घातले तर चालतील. तर आता हिवाळ्यामध्ये बऱ्यापैकी भाज्या असतात, पण आता जे काही घरात उपलब्ध आहेत त्यामध्येच हा आपण मसाले भात तयार करणार आहोत. तर आता गाजरही बारीक असं मी चिरून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला बटाटा मात्र बारीक चिरून घ्यायचा नाही. बटाटा आपल्याला फक्त एका बटाट्याचे 4 काप करायचे आहेत. तुम्हाला जर जास्त जाड असे काप आवडत नसतील तर इथे तुम्ही बारीक काप करून घेतले तरीही चालतील. पण मी इथे एकाचे 4 काप असेच करणार आहे. तर बघा, हे असे मोठे काप मी करून घेतलेले आहेत. आणि आता आपण भाताला फोडणी घालणार आहोत. इथे बघा, मी आलं लसूणची पेस्टसुद्धा करून घेतलेली आहे. तर इथे आपण हेही वापरणार आहोत भातामध्ये. तर इथे कारल्यांसाठीही आपली ही पेस्ट होईल आणि भातासाठी सुद्धा. तर आता भात फोडणीला घालणार आहोत. तर सर्वात आधी कुकरमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर तेल इथे मी पाऊण पडी एवढंच घातलेलं आहे. पाऊण पडीलाही थोडं कमी वापरलेलं आहे.
जास्त इथे आपण तेलाचा वापर केलेला नाही. तेल कडकडीत असं गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा एवढी मोहरी घातली आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये अर्धा इंच कलमी, 1 तमालपत्र, 5 ते 6 काळी मिरी, 2 लवंगा आणि 1 हिरवी विलायची एवढंच घेतलेलं आहे. आणि आता आपण अर्धा चमचा जिरंसुद्धा यामध्ये घातलं. जिरं आपण फुलल्यानंतर आणि मोहरी चांगली फुटू द्यायची. आता जो कांदा आपण चिरून घेतलेला होता तो कांदा सर्वात आधी घालणार आहोत आणि कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंगाचा झाल्यावर पुढचं साहित्य यामध्ये घालायचं आहे. यामध्ये कुठले जास्तीचे मसाले आपण वापरणार नाही आहोत, तिखटही वापरणार नाही आहोत. फक्त काळ्या मसाल्यात आपण हा भात शिजवणार आहोत. तर इथे बघा कांदा आपला हलकासा गुलाबी रंगाचा आता झालेला आहे. तर यामध्ये आपण पुढचं साहित्य घालून घेणार आहोत. जास्त असा गडद रंगावर कांदा आपल्याला करायचा नाही. आता जे आलं लसूण पेस्ट आपण तयार करून घेतलेली होती तर ती चमचाभर एवढी मी घातलेली आहे. तर ती थोडी जाडसर अशीच मी करून घेतलेली आहे. ती तेलामध्ये चांगली अशी खमंग परतून घ्यायची. आता आपण जो बटाटा गाजर चिरून ठेवलेलं होतं ते घालायचं आहे आपल्याला. आणि बटाटा गाजर आपल्याला शिजवून नाही घ्यायचं, फक्त हलकंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. आणि हाच तो काळा मसाला आहे. तर इथे तुमच्याकडे कुठला गोडा मसाला असेल तोही घातला तर चालेल. तर इथे आपण हा जो काळा मसाला आहे तो 2 चमचे भरून घेतलेला आहे आणि 1 चमचा इथे आपण धना पावडर घातलेली आहे. आता धना पावडर आणि जो काळा मसाला घेतलेला होता तो छान असा खमंग परतून घ्यायचा आपल्याला. आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. तर इथे 1 वाटी ताजं मी दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट जुनं असं दही घेऊ नका, चांगलं फ्रेश दही घ्यायचं. तर 1 वाटी दही आपण यामध्ये घातलेलं आहे. आता दही फक्त आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायचं, म्हणजे दही फुटायला नको. आणि आता आपण 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तर त्यासाठी मी इथे 4 वाट्या पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर 4 वाट्या पाणी मोजून घेतलेलं आहे. तांदूळ जर नवा असेल तर पाणी बेताने घालायचं. माझा तांदूळ जुना असल्यामुळे मी 4 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं. आता पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे. तर आपण जो धुवून घेतलेला तांदूळ होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता तांदूळ घातल्यानंतर आपल्याला फार जास्त असं मिक्स करायचं नाही, म्हणजे जेणेकरून तांदूळ तुटायला नको. आता कुकरचं झाकण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि मी इथे 1 शिटी काढून घेणार आहे. एका शिटीमध्ये तांदूळ चांगला असा शिजला जातो. तर आता जोपर्यंत आपला भात शिजला जातो तोपर्यंत आपण कारल्यासाठीची पुढची तयारी करून घेणार आहोत. तर 1 वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा इथे आपण जिरं घेतलेलं आहे अख्खं आणि चिमूटभर एवढी हळद घातलेली आहे. पाव चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा इथे आपण आमचूर पावडर घातलेली आहे. इथे 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तर इथे आता आपण चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये घालणार आहोत. आता सर्व साहित्य घातलेलं आहे. आता आलं लसूण आपलं राहिलेलं आहे ते आपण अर्धा चमचा यामध्ये घालणार आहोत. आता आलं लसूण घातल्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आणि याची आपल्याला पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. फार जास्त आपण जे भज्यांसाठी पीठ तयार करतो तसं आपल्याला न करता त्यापेक्षा थोडं पातळ असं हे तयार करायचं आहे. म्हणजे एक स्लरी तयार होईल असं आपल्याला पीठ तयार करायचं आहे. बघा अजून यामध्ये पाण्याची गरज वाटत आहे. मी आणखीन यामध्ये पाणी थोडं वाढवून घेणार आहे. तर आता आपण जे कारले आहेत ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये पाणी टाकून कारले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे. मिठामुळे कारल्याला पाणी सुटतं आणि कारल्यातील जे काही कडू असं पाणी असतं ते निघून जाण्यास मदत होते. तर बघा हे कारले आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. वेळ असेल तर 5 मिनटं एखाद्या सुती कापडावर काढून घेतले तरीही चालतील, म्हणजे यातलं पाणी पूर्ण निघून जाईल आणि हे कोरडे होतील. पण आता मी रेसिपीसाठी करत असल्यामुळे मी लगेच हे करायला घेणार आहे. तर बघा एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि बघा हे हिरवं असं पाणी जे दिसत आहे हे कारल्यातील पूर्ण कडू असं पाणी आहे. तर हे आता आपल्याला फेकून द्यायचं आहे. तर आता बघा इथे आपलं बेसन पीठ आणि कारले दोन्हीही तयार आहेत. तर आता जे आपण बेसन पीठ तयार केलं त्याची कन्सिस्टन्सी कशी आपल्याला लागणार आहे ते एकदा दाखवते. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तर बघा ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला बेसन पिठाची लागणार आहे. तर यामध्ये आता आपल्याला जे तयार करून घेतलेले कारल्यांचे काप आहेत ते घालायचे आहेत आणि हे काप आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत. बेसन पिठाचं जास्त जाड असं कोटिंग यावर तयार व्हायला नको, त्यामुळे कारले आतपर्यंत शिजले जाणार नाहीत आणि ते कडवट लागतील. तर बघा इथे
आलटून पालटून आपल्याला दोन्ही बाजूने कुरकुरीत खमंग असे हे कारले तळून घ्यायचे आहेत। याला छान सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे। गॅसची स्पीड कारले टाकताना मोठी ठेवायची आणि नंतर मग स्पीड मीडियम ठेवायची। तर बघा हे कारले आपले तळून तयार झालेले आहेत। याचं काही जे एक्स्ट्रा असं तेल असेल ते झारून घ्यायचं आणि नंतर हे कारले आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत, म्हणजे यातील जे काही तेल आहे ते निघून जाईल। आता दुसरी बॅचसुद्धा अशीच आपल्याला तळून घ्यायची आहे। तर बघा इथे दुसरी बॅच अशीच तळून झाली आणि राहिलेले आहे ते सुद्धा तळून घेणार आहे। आता कुकरही आपलं गार झालेलं आहे, तर उघडून दाखवते तुम्हाला। बघा अजूनही वाफ यामधली निघत आहे। आता एकदा मिक्स करून घेते। बऱ्याचदा यामध्ये चमचाभर साजूक तूपही आवडीने असं टाकून खाल्लं जातं, तर मी नेहमी टाकते पण आज विसरले टाकायचं। तर बघा आता हे मिक्स करून घ्यायचं असं आणि आता आपण हा भात जो आहे तो ताटामध्ये काढून घेणार आहोत। बघा कसा एक एक दाणा मोकळा असा हा भात आपला शिजलेला आहे, अजिबातही भाताचा किचका असा झालेला नाही। आता जे आपण कुरकुरीत असे कारल्याचे काप तयार करून घेतलेले होते ते मी इथे ताटात काढलेले आहेत। सोबत अशी मस्त गरमागरम कढी आहे आणि आपला वाफाळता असा हा काळ्या मसाल्यातील मसाले भात। तर मंडळी यापेक्षा दुसरं आणखीन काय पाहिजे? तर रात्रीला काही असं हलकं तुम्हाला करायचं असेल तर हलकं आणि आवडीने खातील असं हा जो बेत आहे मसाले भाताचा तो नक्की एकदा करून बघा आणि तुमच्या घरातही कारले जर खात नसतील तर त्यांनाही असे करून खाऊ घाला। बघा नक्कीच खातील। तर आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया। धन्यवाद।